नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपले सर्वांचे अभिजित सर्च अकॅडमी पुणे या ई लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सोळंकी आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. सर्वांना शुभ सकाळ. आज या ठिकाणी वेगवेगळ्या ज्या सर्वसेवा परीक्षेकरिता जाहिराती प्रसिद्ध होतात, त्या परीक्षेमधील अत्यंत महत्त्वाचा आणि या विषयामध्ये जर तुम्हाला आउट ऑफ तर मार्क मिळणार नाहीत, मिळू शकत नाही, कारण हा खूप मोठा सिलेबस आहे यांचा वेगवेगळ्या विषयांचा. म्हणजे एकूण सामान्य ज्ञान म्हणजे ज्याला आपण जीके किंवा जीएस म्हणतो, त्यामध्ये 6 विषयाचा समावेश होतो. ओके, तर त्यामध्ये ते कोणते विषय आहेत, त्या विषयामध्ये कोणती शालेय पुस्तक, बघा आता काय काय याच्यामध्ये असणारे महत्त्वाचे टॉपिक मी सांगणारच आहे. सामान्य ज्ञान या विषयामध्ये असणाऱ्या कोणत्या घटकांचा समावेश होतो, शालेय पुस्तक कोणती वाचायची आहेत, जीके जीएस या विषयामध्ये किती इम्पॉर्टंट आहे, या विषयाचं किती अवघड आहे. परंतु ते जर तुम्हाला या व्हिडिओ जर तुम्ही बघितला, तुम्हाला नेमकं कळणार आहे नेमका टॉपिक त्या त्या विषय. म्हणजे इतिहासामध्ये काय वाचायचं, भूगोलमध्ये काय आहे, चालू घडामोडी, अर्थशास्त्र असेल, पंचायत राज, राज्यघटना तर खूप मोठी आहे, नेमकं कोणता अभ्यास करायचा आहे, त्याच टॉपिक वरचे तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारले जातात. तर आपण शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला संपूर्ण माहिती, आज जे 20 प्रश्न आहेत तुमचे 40 गुण, किंवा तलाठी पदाकरिता 25 प्रश्न 50 गुण असतात, किंवा इतर सगळ्या परीक्षेला 20 ते 25च्या दरम्यान प्रश्न या ठिकाणी विचारले जातात. म्हणजे 25% वेटेज या विषयाचं आहे. त्याच्या अगोदर आपल्याकडे तलाठी भरती असेल, नगर परिषद किंवा अंगणवाडी सुपरवायझर पदाकरिता ऑनलाईन बॅचेस आहेत. यामध्ये बॅचेस स्टार्ट झालेले आहेत. पीवायक्यू एमसीक्यूचा सराव, त्यासोबत पीडीएफ नोट्स आपण देतोय तुम्हाला प्रिंटआउट झेरॉक्स काढण्यासाठी. तज्ञ अनुभवी शिक्षक, व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा असणार आहे, आणि टेस्ट सिरीज सुद्धा अवेलेबल असणार आहे. तुम्ही घर बसून तुमच्या वेळेनुसार लेक्चर बघू शकता. या बॅचला जॉईन होण्याकरिता 9823442263 हा नंबर आहे, किंवा 9823435060 या दोन पैकी कोणत्याही नंबरवरती कॉल करायचे, किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ऍपची लिंक आहे, तिथनं सुद्धा तुम्हाला बॅच जॉईन करता येणार आहे. तर आपला जास्तीचा वेळ न घेता, जे आता अंगणवाडी सुपरवायझर सरळ सेवा म्हणजे जे रेग्युलर भरती असते, ग्रॅज्युएशन कंप्लीट अशा महिलांकरिता, जे अंतर्गत ग्रामीण आणि शहरी भागातील अंगणवाडी सेविका ज्या कार्यरत आहेत त्यांच्याकरिता डिपार्टमेंटल पदोन्नती एक्झाम असते, त्यांच्यामध्ये त्यांना सुद्धा 20 प्रश्न 40 गुण आहेत, आणि सरळ सेवा परीक्षामध्ये सुद्धा 20 प्रश्न 40 गुण. तलाठी भरतीकरिता 25 प्रश्न 50 गुण, नगर परिषदमध्ये 50 प्रश्न 100 गुण आहेत. 50 प्रश्न 100 गुण म्हणजे एक प्रश्न 2 गुणाकरिता विचारला जातो. इतर सुद्धा परीक्षा आहेत, महानगरपालिका कोणतीही एक्झाम घ्या, प्रत्येक परीक्षेमध्ये सामान्य ज्ञान जीके जीएस हा कंपल्सरी विषय असतो मराठी व्याकरण प्रमाणे. तर आपल्याला शालेय पुस्तक कोणती वाचायची, आणि जीके जीएस विषय अवघड वाटतोय, लक्षात राहत नाही वाचलेलं, तर बघा एकदा मी तुम्हाला टॉपिकचे नाव सांगतो, विषयाचे नाव सांगतो, त्यामध्ये काय करायचं आहे, तुम्हाला कोणत्या परीक्षेला काय डिमांड आहे, त्या विषयामध्ये काय विचारलं जातं. तर इतिहासाकरिता तुम्हाला प्राचीन नाही करायचं, तर मध्ययुगीन सुद्धा नाही, फक्त आधुनिक भारताचा इतिहास. ओके, नोट डाऊन करून घ्यायचंय, आधुनिक भारताचा इतिहास. तसेच प्लस समाजसुधारक, महाराष्ट्रातील समाजसुधारक जे महत्वाचे, आता भरपूर समाजसुधारक आहेत, त्यापैकी सुद्धा 5 ते 6 समाजसुधारकावरती जास्तीत जास्त प्रश्न या ठिकाणी विचारले जातात. मग त्यामध्ये कोण आहेत, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले आहेत, राजश्री शाहू महाराज आहेत, महर्षी अण्णा कर्वे आहेत. हे जे काही समाज सुधारक आहे यांच्यावरती जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात. मग तुम्हाला ते करायचं आहे. सावित्रीबाई फुले आहेत. ओके, हे आपण करणार आहोत. आधुनिक भारताच्या इतिहासाकरिता 31 डिसेंबर 1600 पासून ते 1947 पर्यंतचा इतिहास तुम्हाला पूर्ण महाराष्ट्राचा इतिहास असेल, विशेषतः महाराष्ट्र, तिथं तसं नमूद केलेलं नसते, परंतु तुम्हाला त्यावरतीच प्रश्न विचारले जातात. विशेषतः महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासाकरिता तुम्हाला शालेय पुस्तक कोणते आहेत मी ते नंतर सांगणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून. ओके, भूगोलाकरिता भारताचा भूगोल विचारत नाहीत, एखादा 2 प्रश्न जर विचारला तर बऱ्यापैकी भारताचा आणि भारताचा भूगोलासोबत विशेषतः महाराष्ट्राचा भूगोल. ओके, नदी प्रणाली असेल, खनिज संपत्ती आहे, वनसंपत्ती आहे, ऊर्जा साधने आहेत. ओके, पर्यटन, हेच तुम्हाला, आणि महाराष्ट्रातील विशेषांक, जिल्हा विशेषांक जे 36 जिल्हे आहेत त्यावरती प्रश्न या ठिकाणी विचारले जातात. म्हणजे हा सुद्धा तुम्हाला महाराष्ट्र भूगोलवरती जास्तीत जास्त प्रश्न असणार आहेत. त्यासोबत राज्यघटना, आता बघा राज्यघटना हा विषय, राज्यशास्त्र पॉलिटिकल सायन्स आपण म्हणतो त्याला, की खूप मोठा आहे, जेवढं वाचतात तेवढं कमी आहे, परंतु याच्यामध्ये सुद्धा पर्टिक्युलर जे विशिष्ट टॉपिक आहे, जसं की भारतीय राज्यघटनेचे ठळक वैशिष्ट्य, सरनामा म्हणजे काय, ते सरनामा तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे, मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्य, मार्गदर्शक तत्वे असतील, त्यानंतर राज्य विधिमंडळ म्हणजे विधानसभा काय, विधान परिषद,
त्यानंतर उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय, कनिष्ठ न्यायालय असतील, राज्यपाल, राज्य आपल्या राज्यामधील महाधिवक्ता, कायदेशीर सल्लागार. मग वरती जर बघितलं संसदेमध्ये लोकसभा, राज्यसभा तुम्हाला थोडंफार त्याचे बेसिक इन्फॉर्मेशन असणं गरजेचं आहे. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, संसदेमध्ये कसं कामकाज चाललं जातं किंवा राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीचे कार्य काय आहेत. ओके. आणि त्यांचा कायदेशीर सल्लागार देणारा महान्यायवादी असेल किंवा जे महत्वाचे कलम आहेत, घटनादुरुस्त्या जे झालेल्या आहेत, कलम आहेत 1 ते 51 पर्यंत तुम्हाला तोंडपाठ असणं गरजेचं आहे. त्यासोबतच पंचायत राज सुद्धा 1 ते 2 प्रश्न 73 आणि 73वी घटनादुरुस्तीमध्ये तुम्हाला ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेशी निगडीत आहे आणि 74वी शहरी स्थानिक स्वराज्य संस्थेशी. म्हणजे ग्रामपंचायत पासून ते तुम्हाला महानगरपालिका, कटक मंडळे, औद्योगिक मंडळापर्यंत हा सिलेबस कंप्लीट असणं गरजेचं आहे परीक्षेच्या दृष्टीने. त्यानंतर चालू घडामोडीसाठी आंतरराष्ट्रीयवरती कमी विचारले जातात, राष्ट्रीय आणि प्रादेशिक सर्व सेवा भरतीमध्ये जास्त भर दिला जातो. आणि किती महिन्यापूर्वीच्या करायच्या आहेत तर किमान 1 वर्षापूर्वीच्या परीक्षा कधी आहे तेव्हापासून. जर तुमची परीक्षा डिसेंबर असेल तर 1 जानेवारी 2026 ते 31 डिसेंबर पर्यंत 2026 पर्यंत पूर्ण चालू घडामोडी तुम्हाला तोंडपाठ असणं गरजेचं आहे. प्रादेशिक आणि राष्ट्रीय. प्रादेशिक म्हणजे आपल्या महाराष्ट्र स्तरावरचे राज्याचे आणि राष्ट्रीय म्हणजे पूर्ण राज्यामध्ये, पूर्ण भारतामधील. त्यानंतर सामान्य विज्ञानकरिता फक्त 5वी ते 10वीचे बुक रेफर करायचे आहेत. त्यामध्ये 1 ते 2 प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत. एकदम सोपे असतात. आणि अर्थशास्त्र, इकॉनॉमिक्स मध्ये सुद्धा खूप मोठा सिलेबस दिलेला आहे, परंतु त्यामध्ये सुद्धा भारतीय अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये असतील, राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय किंवा पंचवार्षिक योजना फेवरेट टॉपिक आहे त्यांचा, त्याच्यावरती प्रश्न हमखास विचारले जातात. ज्या 12 पंचवार्षिक योजना झालेल्या आहेत किंवा आता योजना पंचवार्षिक योजनेच्या ऐवजी आता नीती आयोगाला, नीती आयोगावरती प्रश्न विचारले जातात, त्यांचं स्ट्रक्चर. त्यासोबतच तुम्हाला बेरोजगारी म्हणजे काय किंवा गरिबी किंवा जागतिकीकरण जे मुखाच्या धोरण आहे 1991चं आपण आर्थिक धोरण म्हणतो, त्याच्यावरती प्रश्न या ठिकाणी अपेक्षित असतात. तर ते तुम्हाला बेसिक जे जे सांगितलेलं आहे किंवा एमडीजी असेल, एसडीजी असेल, म्हणजे एमडीजी मिलेनियल डेव्हलपमेंट गोल आहे, एसडीजी म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल. ह्या ज्या मूलभूत संकल्पना आहेत त्यामध्ये काय नवीन अपडेट आलेलं आहे ते तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. किंवा जे नवीन नवीन इंडेक्स आहेत, मानवी विकास निर्देशांक आहे, लिंग असमानता निर्देशांक आहे, दारिद्र्य निर्देशांक आहे, या निर्देशांकाचे कोणकोणते इंडिकेटर्स आहेत ते तुम्हाला अर्थशास्त्र या विषयामध्ये माहिती असणं गरजेचं आहे. बघा आता मी पुढे तुम्हाला सांगतोय अर्थशास्त्र आणि राज्यघटनेकरिता 11वी आणि 12वी. ओके. 11वी आणि 12वीचं शालेय पुस्तक तुम्हाला वाचणं गरजेचं आहे. त्यानंतर जे रेफरन्स बुक मी सांगितलेले आहे दुसऱ्या व्हिडिओमध्ये, कोणत्या विषयाकरिता कोणतं बुक रेफर करायचं आहे. त्यानंतर सामान्य विज्ञानकरिता 5वी ते 10वीचे बुक रीड करा. त्यामधलंच येथे कोणतंही रेफरन्स बुक युज करण्याची आवश्यकता नाही. त्यानंतर चालू घडामोडीसाठी कोणतं डेली न्यूजपेपर रीड करणं गरजेचं आहे. त्यासोबत टीव्हीवरच्या बातम्या, न्यूज चॅनल जे चांगले सांगितलेले आहेत तुम्हाला त्यावरती चांगल्या प्रकारच्या न्यूज दाखवले जातात. असे महाराष्ट्र भूगोलसाठी सुद्धा पहिल्यांदा 5वी ते 10वी तुम्ही कंप्लीट करा, बेसिक कन्सेप्ट क्लिअर करा, त्यानंतर तुम्हाला नोट्स वाचायचे आहेत. आणि इतिहासाकरिता 5वी, 8वी आणि 11वी. बघा प्राचीन आणि मध्ययुगीन नाही तर तुम्हाला आधुनिक भारताचा इतिहास आणि विशेषतः महाराष्ट्र इतिहासासाठी जुने स्टेट बोर्डचं बुक आहे 11वी इतिहासाचं. ओके. 5वी, 8वी आणि 11वी इतिहासाचं बुक तुम्ही रेफर या ठिकाणी करायचं आहे. 1, 2, 3, 4, 5, 6 एकूण मी सुरुवातीला सांगितलं की सामान्य ज्ञान जीके-जीएस मध्ये 6 विषयाचा समावेश आहे आणि 6 विषय तुम्हाला 20 प्रश्न, 2 गुण असतात एका प्रश्नाला, 40 गुण मिळून देणार आहेत. तर 40 पैकी किमान आपले 30 प्रश्न, 30 गुण या ठिकाणी बरोबर आले पाहिजेत. 30 गुण जर तुमचे बरोबर येत असतील तर तुम्हाला या ठिकाणी परीक्षेमध्ये अंतिम गुणोत्तर यादीमध्ये तुम्ही 100% येणार आहात. ओके. ही संपूर्ण माहिती तुम्हाला मी दिलेली आहे. त्यासोबतच कोणकोणते विषय आहेत सांगितलेलं आहे. बऱ्यापैकी तुमचे कन्सेप्ट क्लिअर झाले असतील, काय वाचायचं स्क्रीनशॉट सुद्धा तुम्ही काढून घेऊ शकता. त्यासोबत आपल्याकडे अंतर्गत बॅच आहे, तलाठी भरती आहे, ज्या आता अपकमिंग ऍडव्हर्टाइजमेंट आहेत, नगर परिषद असेल, वेगवेगळ्या सर्व सेवेच्या त्या सर्व परीक्षाकरिता आपण प्रॉपर गायडन्स या ठिकाणी देतोय ऑनलाईन बॅचेसच्या माध्यमातून. आणि याच्यामध्ये सर्व विषयाचे तुम्हाला मी सांगितले की तुम्हाला काहीच परचेस करण्याची आवश्यकता नाही. सर्व विषयाच्या पीडीएफ नोट्स देतोय जेणेकरून तुम्हाला सर्व लेक्चर बघायचे आहेत, कन्सेप्ट क्लिअर करायचे आणि नोट्स मधनं अभ्यास करायचा आहे. लेक्चर अनलिमिटेड वेळा असतील. टेस्ट सिरीज सुद्धा तुम्हाला वेगळी जॉईन करण्याची आवश्यकता नाही. बॅच मध्ये असेल लाईव्ह प्लस रेकॉर्ड आहे आणि तुमच्या वेळेनुसार तुम्ही बघू शकता. तर बॅच जॉईन करण्याकरता 9823442263 किंवा 9823435060 या नंबरवरती संपर्क करायचा आहे किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऍपची लिंक आहे, तिथनं सुद्धा तुम्ही ऍप डाउनलोड करून रजिस्ट्रेशन करू शकता. ओके. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा. चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब सुद्धा करा. प्रत्येक विषयाला वेटेज देण्यात आलेला आहे. कोणताही विषय सरळ मध्ये स्किप करता येत नाही, टॉपिक सुद्धा स्किप करता येत नाही. तुम्हाला प्रॉपर
प्लॅनिंग करावं लागणार आहे आणि त्या प्लॅनिंगनुसार त्याचं इम्प्लिमेंटेशन अंमलबजावणी सुद्धा करावी लागणार आहे. त्यावेळेसच येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला यश मिळणार आहे. आणि सामान्य ज्ञान हा विषय खूप मोठा आहे, व्हास्ट सिलेबस आहे. तुम्हाला जेवढा अभ्यास होईल तेवढा कमी आहे. तर प्रॉपर गाईडन्स घ्या. तुम्हाला नक्की या ठिकाणी यश मिळणार आहे. ओके, थँक यू.